रश्मीताई लोखंडे यांच्या जीवनपटाची उकल त्यांच्या शब्दात आपण करणार आहोत. तेव्हा मी माननीय मॅडमचे स्वागत करते आणि पहिला प्रश्न घेऊन आमंत्रित करते रिया चौधरी. नमस्कार मॅडम, मी रिया चौधरी. मॅडम, तुमचे शिक्षण कुठे झाले? माझं शिक्षण इथे झालं काटोलला. मी फर्स्ट इयरला असताना लग्न झालं. त्यानंतर माझे हजबंडनी मला ठरवलं की नाही माझ्या शालेय जीवनातील आवडता विषय होता हिंदीमध्ये मला सर्वात जास्त मार्क शिक्षक होते. पण आता मला तिथं लहानपणचे शिक्षक नाही आठवत. एक अंगणवाडीची शिक्षिका आठवते. म्हणजे माझ्या घराजवळच राहायच्या त्या. मी म्हणजे हाईट होती ना, 5 वर्षाची होती, ती खूप उंच होती. तर त्यांनी जबरदस्तीनं माझं नाव माझ्या पहिल्या वर्गात टाकलं आणि त्या म्हणजे तुमच्या मुलीचं पुढल्या वर्षी मी पहिल्या वर्गात रोज शाळेत जाते. त्या गोळ्या देत होत्या मला. माझा लहान भाऊ माझ्या मागे सगळे जबरदस्ती त्याला पण गोळी देत होत्या. तर त्या साक्षी मॅडम अंगणवाडीच्या आणि ते म्हणजे आमचे प्रोफेसर होते. ॲक्च्युली हे माझं खूपच स्वप्न होतं. माझ्या म्हणजे मला तर हाऊसवाईफच राहायचं होतं. पण त्यांची खूप इच्छा होती की माझी पत्नी ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यावर नोकरी केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. त्यांचं एक स्वप्न पूर्ण करण्याचं मी धाडस केलं आणि ते पूर्ण झालं. गावातील सहकारी लोकांनी मला सहकार्य केलं आणि ते स्वप्न ज्या उद्देशाने मला त्यांनी निवडून दिलं तो उद्देश मी पूर्ण करत आहे. लोकांची जे अटी आहे, त्यांच्या ज्या स्वप्न इच्छा आहे त्यांना पण मी नमस्कार मॅडम, मी शीतल. माझा प्रश्न असा आहे की कॉन्व्हेंटच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आपल्या मते कशी आहे? सरपंच या नात्याने आपण याकडे कसं पाहतो? मला असं वाटते गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार तसं तर मराठी शाळा चांगली असायला पाहिजे. लोकांचा विचार असा झाला आहे की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये चांगलं शिकवते, चांगलं मार्गदर्शन मिळते, मुलांना चांगले संस्कार मिळते असं लोकांना वाटते. परंतु कॉन्व्हेंट स्कूलपेक्षाही मराठी शाळेतच चांगलं शिक्षण मिळते. कारण की कमी पैशामध्ये अतिशय चांगलं शिक्षण म्हणजे मराठी शाळेत. कारण की सकाळी उठलं मुलांना प्रार्थना, त्यांच्याकडून गुरुवाचना, बरंच काही योगा प्राणायाम शिकवतात. शिकवतात चांगल्या गोष्टी, इंग्लिश मराठी सर्व विषय. कारण की आता नमस्कार, मी रितेश देशमुख. हां नमस्कार मॅडम, मी रितेश देशमुख. आपण आमच्या शाळेत आलात, आमच्याशी हितगुज साधले. आमच्या या उपक्रमाबद्दल आपण 2 शब्द सांगावे अशी विनंती. तुमचा हा उपक्रम मला खूपच आवडला. असा उपक्रम मी आज आतापर्यंत पहिल्यांदा पाहिला. मी अजूनपर्यंत पाहिला नाही. आणि मी सरांनी मला फोन केला होता मागच्या शुक्रवारी, पण माझं जमलं नाही. सरांना म्हटलं मी काही खूप स्पेशल नाही आहे, मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे, फक्त सरपंच आहे बा, काही नाही सर मॅडम आहे, तरी तुम्ही या म्हणे आमच्या गावाला, तुम्ही भेट द्या वगैरे वगैरे असं सांगितलं. म्हटलं ठीक आहे, मी आज येते. आणि घरून निघाल्यावरही प्रश्न असे असतातच. तर त्यांना सांगितलं मला शाळेत बोलावलं आहे, अशी भेट आहे वगैरे वगैरे. मग त्यांनी म्हणे ठीक आहे जा म्हणे. म्हटलं ठीक आहे. पण मला खूप आवडला. पण मला तुम्ही बसून जा ना, सर्व बसून जा. आणि मला आहे की नाही थोडंसं माझ्या लाईफबद्दल मला सांगायचं आहे. सांगू का? माझ्या आधी मी माझ्या हजबंडचं सांगते, कारण की तुम्हाला काहीतरी त्यांच्यापासून उदाहरण मिळेल, काहीतरी एक्झाम्पल मिळेल म्हणून सांगते. ठीक आहे. माझे मिस्टर 10च वर्षाचे होते. त्यांना आधी 4 भाऊ आणि हे 5व्या नंबरचे. 5व्या नंबरचे असताना ते 10च वर्षाचे होते. तर त्यांची आई मरण पावली. आई मरण पावल्यावर मला विचार करा, तुम्ही 10 वर्षाची आहे, त्यांची आई मरण पावली, त्या वयातल्या मुलाला कसं वाटत असेल.
लक्ष द्यायला कोणीच नाही. बाबा माझे जे भासरे एवढे म्हणजे कोणाला शिक्षणाचं महत्व नव्हतं, शाळेत कोणीच जात नव्हतं. त्यांनी काय केलं, त्यांना आई मरण बोलतो मुलगा किती रडला असेल, 10वी पर्यंत ते रडले, तर त्यांनी मुलाला शाळा सोडून दिली. त्यांनी मुलाला देशी दारूच्या दुकानात महिन्यानी ठेवलं खरसोलीला. 2 वर्ष त्यांनी नोकरी केली देशीच्या दुकानात, 10 वर्षाच्या 10-11 वर्षाच्या पर्यंत होतपर्यंत. मग नरखेड खरसोली शाळेतले कळंबे सर आले, त्यांना दिसलं की बा इतका हुशार मुलगा आणि देशीच्या दुकानामध्ये काम करते. त्या सरांनी यांची दया आली. सर यांनी म्हटलं मला लक्ष द्यायला कोणी नाही, मी कसं शिकू, आई नाही, कोणी नाही, काही नाही. म्हणून त्यांनी त्या सरांनी त्यांचं तिथून काढून शाळेमध्ये नाव टाकलं, तिथे नाव टाकलं. परंतु 2 वर्षामध्ये काय बदल झाला, माझे भासरे विष्णूरला एक भासरे, ठाटूरवाड्याला एक, पारटसिंग्याला, म्हणजे ते एकटेच होते त्या घरात. माझे सासरे पण म्हणजे दारुडे असल्यामुळे ते नागपूरला चालले गेले. ते फक्त एका घरात एकटे. सांगा कसे शिकले असेल ते, कसे घडले असेल. विचार करा, घरी करायला कोणीच नाही, भाकर करून द्यायला कोणीच नाही. रोज ऍडमिशन तर केलं, त्यांना जिद्द लागली, घरात लाईट नाही, अभ्यास करायला काय करायचं. मग शुक्रवार पर्यंत शाळेत जायचं. खरसोलीतून शाळेतून आलं, शनिवारी शाळेतून आलं, सकाळची ती बॅग तिथे फेकायची, ठेवायला असेल त्यांच्याकडे. शाळेतून सरळ वावरात जायचं, शनिवार रविवार काम करायचं. कामावरून आलेले जे 2 दिवसाचे 25-30 रुपये आले ते पैसे घ्यायचे, ते हप्ताभर पुरवायचे. कणिक दळून आणायची की पीठ आणायचे ते मला माहिती नाही. ते दळून आणलं, कोणालाही कणिक दिली, दे बाई भाकर टाकून दिली त्यांनी. कोणी भाजी देत होतं, कोणी पोळी. म्हणजे पुढे 10वी पर्यंत कोणाला भाजी भाकर मागूनच ते राहिले. कधीच त्यांनी नवीन कपडे घेतले नसेल 10वी-11वी पर्यंत. त्यांनी इतका कठीण, मी तरी शॉर्टकट मध्ये सांगितलं, पण त्यांनाच ठाऊक की त्यांनी किती कठीण प्रसंग काढला. कधीच पोटभर जेवले, कुठे लग्न बिग्न असेल तिथं जेवत असेल किंवा कोणी त्यांचे मित्र मंडळी होते की त्यांना चोरून त्यांच्या घरून त्यांच्यासाठी शिदोरी आणत होते आणि त्यांना भाजी पोळी देत होते. बिचारे तेव्हा ते पोटभर काही खात असेल. कोण 10वीचा पेपर होता, त्यांना अभ्यास पेपर होता, काय करायचं, भूक लागून गेली. एका घरी गेले, मला पेपर आहे, घालायला पॅन्ट नाही, कसा जाऊ. त्यांनी जेवणही दिलं आणि त्यांना पॅन्ट शर्ट दिला. ते घ्यायले पेपर घेऊन आले आणि तो त्यांचा ड्रेस त्यांना वापस केला. अशा प्रकारे त्यांनी 10वी-12वी कम्प्लीट केली. 10वी ते फर्स्ट नाही आले, पण चांगल्या पर्सेंटेजनी पास झाले, मेरिटच आले. आता जेवढे मुलं 10वी फेल होतात तेव्हा तेवढे मुलं पास व्हायचे. त्यांचं तेव्हा पण हे झालं. 12वी झाली, मग ग्रॅज्युएशन करायला नागपूरला गेले. तिथे चोखामेळा हॉस्टेलवर राहिले. तेव्हा तिथे वरण भात भाजी पोळी पापड, तेव्हा ते पोटभर जेवले. त्याच्यात नंतर ते